नमस्कार. आपण पाहणार आहोत 4 फेब्रुवारीमध्ये राशी भविष्य. तर यामध्ये काय उलटापालट होणार आहे किंवा कोणत्या 3 राशींना याचा फटका बसणार आहे, झळ बसणार आहे. जेव्हा एखादा ग्रह राशी प्रवेश करतो किंवा 2 ग्रहांचा संयोग होतो, तर अशा वेळेस त्याचा 12 राशींवरती प्रभाव पडत असतो. तर काही राशींना त्याचा जो संयोग होतोय त्याचा चांगला फायदा होतो. अगदी शुभ असतात, चांगल्या त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तयार होतात. तर याचा काही राशींना अशुभ फायदा असतो, कारण की हा जो चंद्र आणि सूर्याचा जो संयोग होणार आहे, तो संयोग या 3 राशींना अतिशय धोकादायक असणार आहे. या कालावधीमध्ये त्यांना भरपूर काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चंद्र आणि सूर्य यांचा जो संयोग होणार आहे तो या 3 राशींसाठी अशुभ असणार आहे. त्यामुळे या 3 राशी कोणत्या आहेत, या 3 राशींना सावध राहणं किंवा धोक्याची घंटा असल्यामुळं काही गोष्टी सावधगिरीनं बाळगणं किंवा अगोदरच अलर्ट होणं जरुरीचं आहे. तर या कोणत्या 3 राशी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक आहे का, कारण की तुमची एक चूकसुद्धा तुम्हाला महागात पडेल. कारण की तुमच्या राशीला अडचणीत आणण्याचे योग आहेत आणि त्या दिवशी तुमच्या मागं ग्रहमान 7.5 आहे. त्यामुळे लक्षपूर्वक आहे का, तुमची रास आहे का, आणि सविस्तर जाणून घ्या. आपण जे राशी भविष्याची माहिती देत असतो ती वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देत असतो. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्य या ग्रहांना राजा राणी मानले जाते आणि ह्या ग्रहांची हे ग्रह महापत दोषाने पीडित आहेत. बघा, त्यामुळे सूर्य आणि चंद्र हे अशुभ योग वैधृतीत स्थितीत असताना हे 2 ग्रह हा दोष भोगतात. महापद दोष म्हणजे एक अडथळा किंवा अशुभ स्थिती असते, जी आपल्या बघा ही जी स्थिती आहे ती बघा मनुष्य जीवनातील जे महत्त्वाची आपली कामे असतात किंवा नको तिथं आपण म्हणतो का नाही, नको तेच होणं, अगदी त्या पद्धतीनं नको त्या क्षेत्रामध्ये नको त्या कामामध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे अगदी तोंडचा घास काढल्यासारखं जे आपण म्हणतो की अगदी कामाचं होता राहिलं तर अगदी त्या ठिकाणी हे अडचण निर्माण करतात आणि त्या ठिकाणी अडथळे निर्माण करतात. असा हा योग आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीच्या काळामध्ये या 3 राशींना अगदी सावधगिरी बाळगायची आहे. आणि हा जो महापात दोष आहे या 3 राशींना सुरू होत आहे, तर या राशींच्या बघा आरोग्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर बघा आपलं मानसिकतेवरती सुद्धा परिणाम होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आवर्जून तुम्ही माइंड शांत ठेवा. त्याचबरोबर शरीराकडे सुद्धा शरीर स्वास्थ्याकडे पण लक्ष द्या. तर याविषयी आपण अधिक माहिती आपण जाणून घ्या की या कोणत्या 3 राशी आहेत, कोणत्या 3 राशींना अगदी सावध राहायचं आहे. तर चला जाणून घेऊया. 14 फेब्रुवारी तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की सावध राहा. तर पहिली रास आहे म्हणजे मेष रास. बघा 4 फेब्रुवारी हा जो काळ आहे हा मेष राशीसाठी उत्तम नाही, अशुभ आहे. तर या काळामध्ये बघा आर्थिक नुकसान होण्याची तुमची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक नुकसान म्हणजे आर्थिक गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्राच्या वैधृती योगाच्या प्रभावामुळे बघा ह्या जो योग आहे याचा जो प्रभाव आहे तो मेष राशीवरती पडणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला अचानक अडथळे येणार आहेत. बघा तुम्ही करिअर करताय आणि तुमचं आत्तापर्यंत चांगलं चाललं होतं, पण आत्ता 4 फेब्रुवारी हा तुम्हाला धोक्याची घंटा वाजवणार आहे. किंवा बघा आपण कुठलेही सर्व्हिसच्या ठिकाणी, तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला जर पदोन्नती होणार होती, बढती होणार होती, तर ते सुद्धा कामे तुमची विलंब लागणार आहे. ते कामेसुद्धा थोडंसं त्याला हीच पडणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर कुठल्या ठिकाणी व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जर तुम्ही पैसा गुंतवत आहात या दिवशी, तर आवर्जून हा दिवस तुम्ही टाळावा. कारण की हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक तोटा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी जर पैसा गुंतवत असाल कुठेही किंवा कुठल्याही तुम्ही व्यवसायासाठी पैशाचं काही काम करत असाल या दिवशी, तर चुकूनही करू नका, कारण की हा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. बघा या काळात
वाहन खर्च किंवा कुटुंबातील सदस्याकडून यासारखा मोठे खर्च या काळामध्ये तुमच्याकडनं मोठे खर्च होणार आहेत. मग ते वाहनाची असतात किंवा घरातील किंवा घरदुरुस्ती ही जी काही कामे आहेत या काळामध्ये निघणार आहेत आणि त्यामधून तुमचा पैसा खर्च होणार आहे. म्हणजे एकूण काय तर पैसा खर्च या काळामध्ये पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर सावध राहा. या गोष्टी थोडंसं कटाक्षाने टाळा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि पैशाच्या गोष्टी असल्यामुळे बघा तुम्ही थोडंसं मानसिक ताणमध्ये राहणार आणि तुमचे डोकेदुखी वगैरे या गोष्टी तुम्हाला त्रास होणार आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही वाहन चालवताय तर या काळामध्ये तुम्ही जपून वाहन चालवा, कारण की अपघात होण्याचे सुद्धा संकेत आहेत आणि त्यामुळे तुम्ही वाहन जपून चालवा. त्याचबरोबर तुमचं कुटुंबासोबत थोडेसे वादविवादसुद्धा होण्याची शक्यता आहे. तुमचा जो जोडीदार आहे त्यासोबतसुद्धा तुमचे वाद होण्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर जे कुठले काही निर्णय घ्यायचे आहेत तुम्हाला तर या दिवशी तुम्ही कुठलेही घाई गडबडीने निर्णय घेऊ नका किंवा रागाने निर्णय घेऊ नका. रागावरती सुद्धा कंट्रोल करायचा आहे. तर मेष राशींच्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी हा धोक्याची घंटा किंवा अडचणीत आणणारे योग आहे. त्यामुळे तुम्ही मेष राशीच्या लोकांनी या काळामध्ये सावध राहायचं आहे. तर आता पुढची रास कुठली आहे ते पाहूयात. पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास. तुळ राशींच्या लोकांसाठी बघा थोडंसं मानसिक ताण आणि शारीरिक आरोग्य याविषयी चिंता संतावणार आहे. तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमच्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणजेच बघा त्यामुळं वादही होणार. तुम्ही काय बोलताय तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये त्यातून गैरसमज निर्माण होऊन वाद होण्याची भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं तुम्ही बोलण्याकडे तुमच्या लक्ष द्या. थोडंसं तुम्ही विचार करूनच या काळामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. आणि या गैरसमजामुळेच बघा गैरसमज जो होतोय त्यामुळे तुमचे जवळचे काही नातेसंबंध असतात ते प्रभावित होऊ शकतात. आणि या काळामध्ये बघा तुम्ही कुठं गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला नफा होणार नाही, तोटा होणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही कुठेही गुंतवणूक करण्याचा जर विचार करत असाल तर थोडंसं तुम्ही पुढे ढकला किंवा पुढचे जेव्हा चांगले योग येतील त्यावेळेस करा. कारण की या कालावधीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करताय तर नक्कीच तुम्हाला तोटा होणार आहे. त्याचबरोबर या 4 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये तुम्हाला अनावश्यक खर्च, अनियोजित खर्च, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार नव्हता केला पण त्या गोष्टी घडणार आहेत आणि वायफळ खर्च म्हणतो का नाही आपण त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे योग आहेत. त्यामुळे तुम्ही थोडंसं खर्चाकडे पण लक्ष द्या. त्याचबरोबर बघा तुम्हाला कुठले आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर या काळामध्ये तुम्ही पैशाविषयी कुठलेही निर्णय घेऊ नका. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्ज घेणं टाळा. कारण की कर्ज तुम्ही घेतलं तर तुम्हाला परतफेड होणं अवघड आहे, कारण की हा काळ तुमच्यासाठी अशुभ आहे. तर या काळामध्ये तुम्ही कर्ज घेत असाल तर कर्ज घेऊ नका आणि आर्थिक निर्णय जर काय घ्यायचे असतील तेही घेऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला शारीरिकसुद्धा थोड्याशा समस्या जाणवणार आहेत. बघा किडनीविषयीचे पण तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम्स जाणवणार आहेत. त्यामुळे थोडं स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि त्याचबरोबर टेन्शन तर बघा पैसा म्हटलं की टेन्शन आलं. पैसा वायफळ जातोय आणि अनावश्यक गोष्टीला जातोय, वादविवाद होतात तर टेन्शन ही साहजिक येणार आहे. त्यामुळे टेन्शन म्हणजे मानसिक ताणसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही थोडं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. तर अशी काय माहिती होती तुळ राशींच्या लोकांसाठी. तर आता तिसरी रास कुठली आहे चला पाहूया. तिसरी रास आहे कर्क रास. तर या कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ 4 फेब्रुवारी हा काळ कसा आहे. तर 2 राशींचा तर पहिला आपण आता या राशीसाठी हा काळ कसा आहे तर आपण जाणून घेऊया. चला तुम्ही व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा. तर कर्क राशींच्या लोकांना बघा मानसिक ताण आणि निराशा या काळामध्ये याचा त्रास होणार आहे. तर बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीचं ताण तर येणारच आहे आणि तुम्ही जी काही अपेक्षा करत आहात त्याची तर तुम्हाला निराशा होणार आहे. म्हणजेच बघा तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी असतील तर त्याचा त्रास तुम्हाला आता होणार आहे. भूतकाळातील गोष्टींचा त्रास होणार आहे तर त्याच्यावर तुम्ही थोडं दुर्लक्ष करा आणि थोडंसं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. किंवा या काळात जर तुम्ही पैसे कोणाला देत असाल तर नक्कीच तुम्ही हे थांबवा, कारण की त्यापासून सुद्धा तुम्हाला आर्थिक धोका आहे. त्यामुळे या काळामध्ये पैसे देणे टाळा. या काळामध्ये जर तुम्ही कुणाला म्हणजे 4 फेब्रुवारीच्या काळामध्ये जर तुम्ही कोणाला पैसे उसने देताय, उधार देताय तर ते तुम्हाला माघारी येण्याचे
विलंब लागणार आहे किंवा माघारी येतील की नाही येतील हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण की हा काळ तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणाला पैसे देत असाल, उसने म्हणा, उधार म्हणा तर माघारी येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याचबरोबर तुमची ह्या काळामध्ये अनावश्यक खर्च तर आहेच बघा. अनावश्यक खर्च जेवढं होता येईल एवढा तुम्ही टाळा. त्याचबरोबर तुम्ही शेअर मार्केट वगैरे करत असाल तर शेअर मार्केटमधून सुद्धा तुम्हाला तोटा होणार आहे. त्यामुळे शेअर मार्केटचा सुद्धा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या. त्याचबरोबर तुम्हाला शारीरिकसुद्धा व्याधी काही जाणवणार आहेत बघा. झोप न लागणे किंवा पचनसंस्थेचे थोडेसे प्रॉब्लेम्स राहणार आहेत त्या काळामध्ये. खास करून महिलांसाठी बघा, आपले महिलांचे जे हार्मोन्स बघा, हार्मोन्स प्रॉब्लेम महिलांना वाढू शकणार आहेत. हार्मोन्स प्रॉब्लेमची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर बघा, आपले घरातील म्हणजे कौटुंबिक संबंध जे आहेत तर घरामध्ये वादविवाद होण्याचे सुद्धा तुमचे योग आहेत. त्याचबरोबर तुमचा जोडीदार आहे, पार्टनर आहे, तिच्याशी सुद्धा गैरसमज होण्याचे आणि वाद होण्याचे सुद्धा योग आहेत. त्यामुळे तुम्ही थोडं तुमच्या रागावरती नियंत्रण करा आणि थोडंसं विचार करून बोला. तर अशी काय माहिती होती ही कर्क राशींच्या लोकांसाठी. तर बघा, 4 फेब्रुवारीचं जे काळ आहे त्या काळाचं राशी भविष्य तुम्हाला अगोदर समजलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या 3 राशींच्या लोकांनी अगोदरच याच्यावरती थोडा विचार करा. तुम्हाला माहीत आहे की पुढे काय होणार आहे. धोक्याची घंटा आहे, थोडंसं वादविवाद, थोडं वातावरण खराब असणार आहे, कौटुंबिक म्हणा किंवा तुमच्याबद्दल थोडंसं शारीरिक व्याधी पण आहेत. त्यामुळे तुम्ही अगोदर सावध व्हा आणि थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 फेब्रुवारीचं राशी भविष्य या 3 राशींना कसं असणार आहे ते विषयी आपण माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल. आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आजच्या पुरती एवढीच माहिती थांबूया आपण इथेच. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत नवीन माहिती सोबत.